मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। बघूया बातमी सविस्तर। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून अमरावतीत विविध राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे। अशातच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष खतखतत असताना समोर येत आहे। आमचे प्रतिनिधी स्मिता टाले यांनी प्रत्यक्ष वडाळी SRPF महादेवखोरी भागात जाऊन घेतल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया। बघूया। नमस्कार, मी स्मिता टाले, नंबर 1 न्यूज चॅनल मध्ये वारे निवडणुकीचे यामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आपण प्रभाग क्रमांक 9 वडाळी या ठिकाणी इथल्या ज्या समस्या आहेत, इथल्या लोकांना कुठले प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि इथल्या उमेदवार जे उभे राहिलेले आहेत ते कुठल्या पद्धतीने इथले प्रश्न लोकांचे सोडवतील याकरिता आपण इथे आलेलो आहे। काय वाटतं त्यांना की काहीतरी प्रगती व्हावी आणि ही प्रगती कायमस्वरूपी ताई निवडून आल्यानंतर त्यांनी करावी। बघूया। ताई, आपलं नाव? ललिता अरुणा आंबेकर। काय वाटतं आपल्याला? काही नाही, स्वाती ताई है, स्वाती चौकी है। यांना पक्षाची तिकीट पाठिंबा मिळाला, पण पक्षाची तिकीट न मिळता तरी त्या जिद्दीने उभ्या राहिल्या। त्यांना वडाळी या परिसरातलं काम करायचं आहे आणि जे इंद्रशेष बाबा देवस्थान आहे क दर्जाचा त्यांना पाठिंबा मिळालेला आहे, क दर्जा म्हणून। तर त्यांनी जे त्यांना असं वाटते का जिद्दीने आणि चिकाटीने या वडाळी परिसरातले कामं व्हावे। PR कार्डची बऱ्याचशा महिलांना बेरोजगार आहे, त्यांना कोणता तरी रोजगार हवा आणि बऱ्याचशा महिला घरून बसून काम मिळालं पाहिजे, असं आपण काहीतरी उद्योग केला पाहिजे म्हणून त्यांनी या जिद्दीने ते उभे राहिले आणि त्या काम करणार असं सर्वांची अपेक्षा आहे। अशी सर्वांची महिलांना मदत करावी आणि त्यांना त्यांच्या पायावरती स्वतःहून उभे करून द्यावे, असं तुम्हाला वाटते? आणि तुम्हाला म्हणजे पूर्ण शाश्वती आहे की करतीलच? करतीलच, नक्की? येतात एखाद्या वेळेस येतात, तशी जातात। फवारणी तर कधीच दिसलीच नाही। आता किती 1 वर्ष झालं फवारणी तर कधी आलीच नाही इकडे। तो डासांचा त्रास असतो, सगळ्यात त्रास असतो। हे नाली पण आम्हाला स्वच्छ करावे लागते, काहीच म्हणजे काहीच येत नाही इकडं। इतके वर्ष झाले, आता तुम्ही बऱ्याच जणांना वोट केलेलंच आहे ना? केलेलंच आहे ना? ते सत्निकाश येतात, वोटिंगच्या दिवशी येतात आणि हो म्हणून चालले जातात, पण परत येऊन बघत नाही। मग त्यांच्या घरी कोण जाणार? आपले कामधंदे म्हणणार आहे, सगळेच येणारे आहे, सगळेच तुमच्या समस्या तुम्ही मग त्यांच्यापर्यंत मांडल्याच नाहीत का कधी? मांडल्या, खूपदा मांडल्या, नाही ऐकत कोणीच। तर एकानं सगळ्याच एकमत पाहिजे ना, सगळ्या म्हणजे असं आपण आम्हाला वाटते की नाही कोणीतरी ऐकलं पाहिजे आणि सुधारणा झाली पाहिजे। आपण माझ्या बाजूनी बघत आहे, इतका घाणेरडा परिसर आहे, इथे मच्छरांचा वगैरे त्रास होत असेल तर याच्या बाजूला जी राहणारी आहे आपण जरा त्यांच्याबद्दल ऐकून घेऊया, ते काय म्हणतात, तर त्यांना काय त्रास होत आहे। तर सांगा सर, आपल्याला काय त्रास होत आहे? इथे डुकर गिकर राहते, पूर्ण हे डुकर पूर्ण हे सर्व इथे बसते, ठीक आहे। आणि हे पूर्ण नाला काही साफ नाही होत, काही नाही होत। आणि इथं काही हे नगरसेवक आजपर्यंत काहीच नाही केलं। प्रकारचा उपाय करण्यात आलेला नाहीये का? नाही, काहीच नाही केलं यांनी। हा, आजपर्यंत इथं साफसफाई काहीच नाही केली आणि इथं पण आजपर्यंत ते येते ना, ते फावडी घेऊन हे जे म्हणते ते, हा, त्यांनी काहीच नाही केलं। हा, आजपर्यंत इकडे आलेच नाही, ते काही नाही आले। हो, पाणी हे इथपर्यंत येते, हे इथपर्यंत पाणी येऊन जाते, इथपर्यंत घरापर्यंत पाणी येते, होऊन जाते। पाणी आल्यावर कोणी इथून येणं जाणं काही नाही करत कोणी। हो, पूर्ण घाण पाणी, हो, पूर्ण हे तलावाचं पाणी येते, घरामध्ये पाणी येते। आम्ही 2-3 घर सोडून गेलो, आम्ही ते शाळेमध्ये राहिलो, ते 14 नंबरची शाळी आहे ना, 14 नंबर शाळेमध्ये आम्ही राहिलोच होता, घर सोडून आमचे भांडे गिंडे घेऊन आम्ही तिथे राहिलोच होता। शाळेत राहणारे एक नागरिक आहेत, आपण पाहूया त्यांची काय समस्या आहे आणि त्यांना काय प्रॉब्लेम जात आहे, काय अडचणी आहेत त्यांना या सर्व गोष्टींच्या। बीजेपी पक्षाने आपल्याला गद्दारकी केली आहे, तर आपल्याला बंडखोरी करायची आहे। आपल्याला सरकारच्या मागे न लागता आपल्याला अपक्ष पक्ष काढणं आहे। आपली भूमिका ही आहे, कारण पार्टी हमेशा आपल्याशी 15 वर्षापासून आम्ही चट्या उचलत आहोत, तरी 15 वर्षापासून आमचा विचार न करता येणाऱ्या उमेदवारांचा निवडून आलेल्या उमेदवारांचा त्यांनी विचार केलेला आहे। त्याकरिता आमचं सहमत
येणारे अपक्ष उमेदवार आम्ही यांचीच सरकार बनवून वडाळी याच्यामधून परिसरामधून जनतेने आम्हाला साथ द्यावा हीच आमची नम्र विनंती आहे. तुम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये आता या ज्या उमेदवारी मी उभे आहेत तुम्ही येणाऱ्या या झोपडपट्टीची सुरक्षा यांना घर मिळालं पाहिजे, हां घरकुल योजना मिळायला पाहिजे, इथली व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे आणि इथली जी समस्या आहे हा प्रकारांचा व्यवस्थित चांगला झाला पाहिजे. आणि तसेच गरीब जनतेचे जे बी काही समस्या असेल, मी नागरिक असेल किंवा माझ्या परिसरातला असेल, इतर कुठल्याही प्रभागातला असेल, 9 नंबरमधला आपला वडाळीपासून तर मंगलधामपासून तर आपला वैष्णोदेवीपर्यंत त्या हर एक समस्याचे हर एक गरजू लोकांचे काम आपण करायला पाहिजे हीच माझी अपेक्षा तुम्हाला आहे. येणारा काळ हा मोठा टाफोटाफचा काळ आहे, पण आपण गरीब जनतेचे कुठलंही काम येताना आपण ह्या समस्या त्यांच्या आदरभावाने सत्कार केला पाहिजे आणि त्या समस्या सोडवल्या पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. आणि मी अपेक्षा सोडवणारा माणूस आहे. माझी जरी उमेदवारी कॅन्सल झाली त्याच्याबद्दल मला नाराजी काहीच नाही. येणाऱ्या 25 वार्षिकमध्ये आपण आहे, माझ्याकडे टोटली कागदपत्र रेडी झाले आहे, काही समस्या नाही, माझ्याकडे भरपूर काम होतं यावेळेस. पण फाईट जर मला द्यायची असेल फक्त अपक्षाला निवडून आणायचं आहे. माझा तो मित्र असो की अजून माझी बहीण कोणी असो त्यांना काढायचं, अपक्षाला द्यायचं नाही. जे आम्ही 15 वर्षापासून काम करतो त्याच्यामुळे आमच्या तिकिटा कटण्यात आलेला आहे. आणि BJP पक्षाने आमचा काय विचार न करता तुम्ही युती वेळामध्ये युती जोडली आणि युती अशी जोडल्यानंतर आम्हाला कल्पना केली बी नाही, आम्ही फॉर्म उचललेच नसते. आमचा विचार ह्याच होता, तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे आमची युती होणार आहे तर आमची समस्या आम्ही समोर मांडली असते. आम्हाला फॉर्म नसतं उचलायचा, आम्ही कशाला तुम्हाला 600 रुपये दिले असते. मी डायरेक्ट ऑफिसमध्ये बोललेलं आहे. किरण पातुरकर असो, जयंता टेनकर असो, अजून कोणी असो, काय मला पाठीशी घेणे नाही. आम्ही केलं, आम्ही याच्यासमोर अपक्षच लढू ही माझी समस्या आहे. आणि येणाऱ्या उमेदवाराला आम्ही काढण्याची क्षमता घेऊ. नाली नाहीये, रस्ते व्यवस्थित नाहीये, लाईट नाहीये, आमचे लहान लहान मुलं आहेत, संडासाच्या पाण्यात फिरतात आमचे लहान लहान मुलं, आजारी पडतात. सगळं झालं पाहिजे. आहे नाली नाही आहे, काहीच नाही. तर रस्ते बघा, रस्ते करायचे व्यवस्थित, घरं झाले पाहिजे इकडे लवकर लवकर. घरं नाही कोणाला राहायला, काहीच नाही. PR कार्ड नाही, काहीच नाही. काही सगळ्या समस्या आहे इथं. एक नाही समस्या, सगळ्या समस्याच आहेत. हे या परिसरामध्ये राहणारे एक व्यक्ती आहे, त्यांना काय समस्या आहे आणि त्या कशा प्रकारे ते त्याचं मांडणी करतात किंवा त्यांना काय त्रास आहे. नमस्कार, मी विनोद इंगडे. मी अमरावती महानगरपालिका वार्ड क्रमांक 9 SRPF वडाळीमध्ये राहतो आणि आमच्या या परिसरामध्ये भरपूर समस्या आहेत. सर्वात महत्त्वाची समस्या आहे आमची साफसफाईची. साफसफाई आमच्याकडे बिलकुल होत नाही. मनपाचे साफसफाई कर्मचारी आमच्याकडे येतच नाहीत. दुसरी समस्या आहे आमची रस्ता नालीची. आमच्याकडे या रस्त्यावरून पूर्ण पाणी वाहते, नाली नाही आहे. ते पाणी एका 1-2 संडासमधून ते पाणी येते आणि ते रस्ता वाहते. तर त्यासाठी आम्हाला नाली बनवून पाहिजे. आणि माझ्या मागे हा नाला आहे मोठा, जो वडाळी तलावातून निघतो. हा नाला, या नाल्याला संरक्षण भिंत नाही. जेव्हा पावसाळ्यात पूर येते, नाल्यात पाणी वाढते, तेव्हा हे पाणी आमच्या घरामध्ये घुसते. बाजूला घरं आहेत, ते घरांची परिस्थिती पण खूप बिकट आहे. पत्र्याचे घरं आहेत आमचे सगळ्यांचे आणि याचे. तर आम्हाला इथं नाल्याची संरक्षण भिंत बांधून पाहिजे. पूर्ण हा झोपडपट्टी एरिया आहे. इथं घरकुल कोणाला मिळालेलं नाही आहे. मनपा अंतर्गत आम्हाला घरकुल मिळालेलं पाहिजे. तर ह्या समस्या तुम्ही सोडवाल का? दादांनी आज जे समस्या आपल्याला सांगितली आहे, इथची गंदगी विषयी, नाला आहे इथं, नाला इतकं घाण आहे. हे समस्या संडास पाणी बाहेर रस्त्यावर येऊन राहिलं आहे. ते सगळ्या समस्या मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न. खूप घाण वाटत आहे. आज इथं नुसतं आम्ही फिरून राहिलो तर आज 2 मिनिटं आम्ही इथं थांबू नाही शकून राहिले. इतके लोक राहत कसे असेल? तुम्हाला म्हणजे कल्पना आहे की हे जे इथे परिसरामध्ये राहणारे लोक आहे यांना कशा प्रकारे त्रास होऊन राहिला? कारण आज तुम्ही स्वतः फिरत आहे, तर त्याचा जो तुम्हाला त्रास होऊन राहिला किंवा तुम्हाला असं वाटून राहिलं की इथे फिरू शकत नाही, तर हे राहत कसे असतील? हो ना, तेच ना. आज विचार पडून राहिला मला. विचार करवल्या जात नाही तुम्हाला? हा, काही राहते कसे इथं? इतकं घाण वाटत आहे इथं. म्हणजे फिरू नाही शकून आपण 2 मिनिटं नाही फिरू शकत आपण इथं. तर इथं राहत कसे असते? यांचे घरं पण व्यवस्थितशीर नाही आहेत, यांना घरकुल मिळालेलं नाही आहे, तर त्यांचा तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू शकाल का? हो, नक्की सॉल्व्ह करेन मी हे प्रश्न. बघा, पहिलेपासून काय की स्वच्छता जी आहे हा सगळ्यात मोठा इश्यू झालेला आहे. आणि स्वच्छता
त्याप्रमाणे आरोग्य त्याच्या मागोमाग येते. तर स्वच्छता, आरोग्य, काही वाढीव विकास कार्य जे होते, जसं वडाई तलावाचा प्रश्न आहे, तर तो सगळं काही निधी सँक्शन झाला असून त्याच्यावर काही काम नाही करण्यात आलं आहे. अशा बऱ्याचशा काही समस्या आहेत. आरोग्य तर आहेच एक मेन गोष्ट. रस्ते, डेव्हलपमेंट आणि एज्युकेशन फॅक्टर जे आहे आणि बेरोजगारीचाही भाग आहे याच्यात. तर या सर्व गोष्टीवर कसं आहे की जे पक्षातले आतापर्यंत निवडून आले आहे त्यांनी काहीच कार्य नाही केलं आहे. तर कुठेतरी अपक्ष हा चांगला काम करू शकेल, यासाठी मला तरी वाटतं की या प्रत्यक्षाने याच्यावर लक्ष देऊन हे काम केलं पाहिजे. आणि ते कमी या नगरात जे काही वाच्यता आहे आणि प्रभागात आमच्या उमेदवाराचं जे काही लक्ष आहे, आणि आम्ही तर हेच म्हणू की उमेदवारासोबत त्यांच्या जे घरातले संस्कार आहे त्या पद्धतीने तर आम्ही हेच बघू की त्यांचं एक नाव आहे, एक त्यांची एक आध्यात्मिक प्रतिष्ठा आहे आणि ते इथे काहीतरी काम करून जाईल आणि त्यांनी काम इथे करेलच. आणि त्याप्रमाणेच नगरातल्या सर्व वासियांनी पण त्यांचा साथ दिला पाहिजे असे मला वाटते. वडाळीमध्ये असं परिवर्तन झालं म्हणजे विकास होईल. तुमची काय संकल्पना आहे विकासाच्या संदर्भात? कसं आहे, व्यक्ती तशी दृष्टी असते आणि व्यक्तीची दृष्टी जितकी चांगली असेल, व्यक्ती जितका काम करणार असेल तसाच तो प्रभाग घडवतो. म्हणजे असं आहे की समजा आपण एक प्राण्याची कुठली जात बघितली तर तो प्राणी समजा चिखलातच नाहणार असेल तर त्याला चिखलच प्रिय असते. पण तो स्वच्छतेत राहणारा आहे, जो सर्व काही दृष्टिकोन त्याचे स्वच्छ आहे, तर तो आजूबाजूलाही तसाच निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, तर तसेच व्यक्तिमत्व असे प्रभागात आले तर त्यांनी आपला प्रभागही चांगला होईल. आज आपण इथे जे वढाडी परिसरामध्ये आलेलो आहे आणि इथला परिसर कसा आहे, काय आहे, घरं कशी आहेत, नाले कसे आहेत आणि त्याच्यानंतर बऱ्याच काही समस्या बघितलेल्या आहेत. लाईटचा प्रॉब्लेम आहे इथल्या लोकांना, असं घाणेरड्या पाण्यामुळे मच्छरांचा त्रास आहे. आता जे उमेदवार निवडून येतील किंवा जे निवडून येणारे असतील ते कशा प्रकारे इथे प्रगती करतील हा पुढचा भाग आहे आणि आपण हा कशा प्रकारे तो योग्य पद्धतीने ते इथले प्रश्न सोडवतील आणि याला चांगलं करण्याचा प्रयत्न करतील. मी स्मिता टाले, नंबर 1 न्यूज चॅनल अमरावती.